एक काम करा, त्यांना एमर्जन्सी वार्डला शिफ्ट करा. विदिन 2 मिनिट्स मी येतो. ओके सर. Hey, डॉक्टर नितीन, सॅच्युरेशन. डॉक्टर, you have need to intubate immediately. Yes, done. Done. Hope for the best, sir. Hey, man. Observe it. Well, observe it. Yes, immediately inform me. Saturation is now maintained. Yes. Or observe it. Patient ICU ला शिफ्ट कर सर. बाय द वे डॉक्टर नितीन, केस कसली म्हणायची? मिळालेल्या माहितीनुसार सर रिलेटिव्हनी सांगितलंय हँगिंगची केस आहे. लव्ह फेल्युअर मध्ये गेला आणि मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लव्ह फेल्युअर? हा सर. प्रेम? प्रेम. डॉक्टर नितीन आठवते का? हा सर. ती प्रेम कहाणी? हा सर, का आठवणार नाही. कदाचित मला आजही पश्चाताप होते डॉक्टर नितीन, त्या प्रेम कहाणीबाबत तो घेतलेला निर्णय. डॉक्टर नितीन, तुम्हाला अजूनही वाटतं का तो निर्णय चुकीचा असेल? नाही सर, तो निर्णय त्यावेळी घेतलेला एकदम उचित निर्णय होता. पण का नव्हे, त्या निर्णयाबाबत मला सतत असं जाणवतंय, पण त्या कहाणीचा शेवट हा नको होता डॉक्टर आर्यन. असो, वर्ष खूप गेली, पण त्या कहाणीचा हा अंत मुळीच नको होता. डॉक्टर भरत आणि मी आम्ही पीजीला सोबत होतो आणि एक प्रेम युगलॉग युजीला होतं आणि असंच ते युगलॉग अशीच केस होती. त्यासाठी आपल्याला जावे लागेल 10 वर्ष मागे. एक अशी अनोखी प्रेम कहाणी तन्वी आणि आर्यनची. एक प्रेम युगल. पण यांना कुठे माहित होतं यांच्या कहाणीत पुढे काय लिहून ठेवलंय, काय वाढवून ठेवलंय. असं हाय आर्यन, हे तुझ्यासाठी नोट्स आणल्यात मी. अरे मी मागितलं का तुला? मला माहिती आहे तू मागितलं नसतं, तुला गरज आहे आणि तू घेतलेही नसते, त्यामुळे मीच तुला नोट्स आणून दिले. अरे तुला माहित आहे ना, प्रेम म्हणजे हे फक्त दाखवायचं नसते, हे जपायचं असते, हे निभायचं असते. आणि का रे, तू मला एवढंच ओळखलंयस का? अरे तर मी आहे तुझ्यासोबत. तन्वी, हा तुझा मित्र ना? हो सर, रोहन माझा क्लासमेट आणि आम्ही क्लोज फ्रेंड आहोत. क्लोज फ्रेंड? हो सर, क्लोज फ्रेंड. तन्वी, सांगू का, प्रेमातनं जपून पावलं टाका. एकदा पावलं बिकारले ना, सावरणं कठीण असतं. तशी तू समजदार आहेस आणि हुशार आहे. सर, पण आर्यन तसला मुलगा नाही आहे सर. आर्यनसाठी त्याचं करिअर पहिले, त्यानंतर आमचं प्रेम आहे. तुझं काय तन्वी, तू किती दिवस जुळणार त्याच्यासाठी काय?
तुझी स्वप्न महत्वाची नाहीत का? तुझं करिअर नाही का? हे बघ तन्वी, तुझा दादा माझा मित्र आहे, थोडी काळजी वाटते. आणि हो, काही वाटलं तर सांग, तशी तू समजदार आहेस. हो सर. हॅलो. हां पप्पा. हो पप्पा. हो पप्पा, मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवते. हे आर्यन. अगं तन्वी, ये बस. कशी आहेस तू? कशी असणार आहे? मला पप्पाचे सारखे फोन येत आहे. काय म्हणाले ते? आता तू मला सांग, 4 ते 5 वर्ष झाली आपण सोबत आहे. आपण आपल्याबद्दल घरी कधी बोलणार आहे? अरे सांगूया ना, त्यात काय एवढं? काय करत आहे तू? तुझं लक्षच नाहीये मी काय बोलत आहे त्यावर. अगं तन्वी, जशी तू माझ्यासाठी महत्त्वाची आहे तसं माझं करिअर पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मला खूप काही करायचं आहे गं. माझ्या खाण्यावर खूप सारं वजन आहे. ते एकदा पूर्ण झालं, मला खात्री आहे की तू या संघर्षाच्या काळात मला साथ देशील, मला समजून घेशील. हो पण ठीक आहे. पण तू माझ्यावर प्रेम तर करतो ना? ते तुला नक्कीच कळेल एक दिवस. काय करतेस मी? काय झालं? काही नाही, ये बस. काय म्हणतेस, कशी आहे? अगं तुला माहिती आहे ना माझ्या घरी काय चालू आहे. आणि मी तेच रोहनला सुद्धा समजावलं की मला पप्पांचे फोन येत आहे, मला लग्नासाठी स्थळ येत आहे. पण तो म्हणतो माझ्यासाठी माझं करिअर आधी, त्यानंतर प्रेम. तुला एक प्रश्न विचारू का? बरेच दिवसाचा विचारायचा होता. विचार ना, काय म्हणतेस? तुला आर्यनवर विश्वास तर आहे ना? विश्वास? अगं ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवावा लागतो. अतिविश्वास चांगला नाही बरं. तुला माहिती आहे ना आजकालची मुलं कशी आहेत. हो पण आर्यन चांगला मुलगा आहे, तसला मुलगा नाही आहे. बघ मी तुझ्या जवळची मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते. तुझ्या भल्यासाठी सांगते, बाकी सर्व तुझी इच्छा. हो. चल मी निघते. हे खरं पण आपण मी तर खरं प्रेम करतो. अरे आजकालचे खरं कुठं झाले तशा आपण पोरी बदलतो. चला रे, आज पार्टीला जाऊ कुठेतरी, कपल जाऊ. पण चला, मजा नाही. माझी गांडी आपल्या गर्लफ्रेंड सोबत घेऊन यायचं. विषय का? ए मयुऱ्या, तू कोणती वाली? तू सांग कुठली आहे? ती मागच्या गल्लीतल्या आणतो ना. मी म्हणतोय आर्यनला बोलूया, तो येईन का? तो ठरला खरा प्रेमाचा आशिक. अरे नाही येणार रे, तो आशिक आहे. जाऊ दे, बोलून तर बघू. अरे आर्यन थांब रे. चलते ना आज पार्टीला आमच्यासोबत. चल यू मस्त एन्जॉय करू. आजकालचा ट्रेंड आहे फ्रेंड्स बेनिफिट. चल ना तू पण तन्वीला घेऊन सोबत. विराट, माझा हात उचलाय का तुला? निघितून. तू माझा जीवलग मित्र आहेस रे. तुझ्यापासून अपेक्षा नव्हती मला. तुला काय कळतं रे प्रेम काय असते ते? तुझ्यासाठी असेल रे ते प्रेम, म्हणजे फ्रेंडशिप बेनिफिट्स वगैरे वगैरे, अय्याशी वगैरे, पण माझ्यासाठी नाही. चल आर्यन, येतो मी. बाकी तुझी इच्छा. रोहन, अरे तन्वी, तू इथे? मी सगळं ऐकलं. नाही तन्वी, नाही. असं जर प्रेम असेल मला हे मुळीच नाही करायचं. चित्रासाठी रचन नाही वागणारी
माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त एक हसू, एक स्पर्श जो उजाला उठून जाते, एक विश्वास, एक प्यार, एक वैराग्य. आणि हो, त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतं ना, आर्यन करतोस का माझ्यावर प्रेम? हो, करतोय मी तुझ्यावर प्रेम. मनाचा डोळ्यात तुझा साजरी सुखाचा स्पर्श तुझा. हॅलो. कसं आहे? आरामानं सीन करले. हॅलो डॉक्टर भरत, ती जी आपण 12 तारखेला हँगिंगची केस ॲडमिट केलेली होती, त्या पेशंटला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. येस डॉक्टर, ॲडमिट कर. कसं आहे डॉक्टर म्हणते नका? ही प्रोग्रेसिव्हली रिकवर सर. यस, ओके ओके ओके. यू हॅव प्लॅन फॉर डिस्चार्ज टुमॉरो. येस येस. कसं आहे, हे बघ, तू का केलंस, कुठल्या परिस्थितीत केलंस, हे आता मुळीच विचारणार नाही. पण तुला एक गोष्ट नक्की सांगेन, कदाचित आयुष्याच्या या वळणावर हा निर्णय नक्कीच घ्यायला नको. गोष्ट आर्यन आणि तन्वीची. असंच एक प्रेम युगल होतं रे तुझ्याच वयाचं. डॉक्टर नितीन, तुम्हाला आठवतंय का हो त्या कहाणीत काय झालं होतं पुढे? का नाही आठवणार सर, हृदयाला घर करून जाणारी एक कहाणी होती ती. कदाचित ती कहाणी आपल्या मनात कायम घर करून असेल. लाईट्स ऑफ. तन्वी आणि आर्यनची कहाणी प्रोग्रेस घेत होती. तन्वीला 10-15 दिवस झाले मला मेसेज नाही, फोन नाही. ते बरी तर असेल ना? तुला माहिती आहे का ते कुठं आहे? आता येणारही नाही रे. का? हे बघ, तन्वीचा मेसेज तुझ्यासाठी. आर्यन, मला माफ कर. मला कधीच नव्हतं वाटलं की कधीतरी मला सुद्धा हा निर्णय घ्यावा लागेल. मी तुझ्या आयुष्यातून कायमची जात आहे, तेही परत कधीच नाही येण्यासाठी. मला माहिती आहे हे तुला मान्य करणं फार कठीण होईल, पण प्लीज मला आता शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. आणि हो, तुझ्या आयुष्यात येणे जर नशीब असेल ना, तर निघून जाणं सुद्धा त्याचा एक भागच समज. तू पुढे जा, खूप मोठा हो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. आणि हो, मला आशा आहे माझं प्रेम कायम तुझ्या मनात जिवंत असेल. होऊ शकेल तर मला माफ करशील. तुझीच तन्वी. उसाचे सुर
प्रेम हे असंच असतं र. नाही सर नाही, प्रेम हे असं असते. आणि हो सर, काय सांगायचं मी तिचं माझ्या आयुष्यात याचं काही ना काही कारण असेल, तर या विराला सुद्धा काही आहे असेलच सर. आणि हो सर, माझं प्रेम एवढं कमवत नाही की जे एका दुःखाला सावरू शकत नाही. आणि हो, तन्वीने मला प्रेमात जगायला शिकवलं. आणि हो, याच प्रेमात मी माझे स्वप्न पूर्ण करणार. आणि हो सर, मी खचणार नाही, तुटणार तर मुळीच नाही. जरी मी आयुष्यात एक प्रेम गमावलं, पण मला आयुष्यात खूप सारी माणसं आहेत. माझे आई बाप, माझा मित्रपरिवार. आणि हो सर, कधी कधी प्रेम करणं सोपं असतं, पण त्याला मिळणं कठीण असतं. चला सर, येतो मी. शाबास अरे, मला तर वाटलं तू खचला असती, पण तू खंबीर आहे. चाल ये. प्रेम करणं हे सोपं असतं, पण प्रत्येकाला या स्टोरी मधला आर्यन बनणं अवघड असतं. कदाचित आर्यन इथे असता तर आर्यन म्हटला असता, हमारे बाद इस महफिल में, हमारे बाद इस महफिल में अनजाने गवा देंगे, अनजाने गवा देंगे. बहारें हमको ढूंढेगी, न जाने हम कहाँ होंगे, न जाने हम कहाँ होंगे. समजलं काही? प्रेम करा रे, प्रेम करा, केलंच पाहिजे. पण प्रेमात आर्यन बनणं शिका. तुला एक गोष्ट सांगू, तू जेव्हा बसलीत आलास ना, तुझे आई वडील हॉस्पिटलच्या पायऱ्यावर उपाशी पोटी बसले रे. काय इच्छा आहे त्यांची? आपलं लेकरू वाचलं पाहिजे. अरे त्या माऊलीनं तुला वाढवलं मोठं तिथं आज दिवस बघण्यासाठी. एका मुलीचं प्रेम इतका कसं मोठं रे की बाकी सर्व प्रेम विसरता तुम्ही. प्रेम ही भावना आहे रे. चुकलो, मी चुकलो डॉक्टर, मी चुकलो. प्रेमाच्या मुळे मी असा निर्णय घ्यायला नको होता. पण आता माझे डोळे उघडले आहेत सर. मी तुम्हाला वचन देतो की मी आयुष्यात पुढे असा निर्णय कधी घेणार नाही. मी चुकलो, मला माफ करा, मी चुकलो डॉक्टर. तू चुकलास नाही मित्रा, तू शिकलास, तू जिंकलास. डॉक्टरने डिस्चार्ज फॉर्मॅलिटी डिस्चार्ज फॉर्मॅलिटी रेडी करा आणि डिस्चार्ज करून द्या त्यांना. डॉक्टर नितीन, हा बोला ना सर. तुम्हाला आठवतोय का तो निर्णय? का समजत नसेल हो प्रेम की आपल्याला समजत. किती युगात असेल या निर्णयावर जातात. आयुष्य इतकं सोपं आहे का डॉक्टर नितीन? मला सुद्धा प्रश्न पडतात सर, मुलं या प्रेमामध्ये हेच निर्णय का घेतात. आजच्यासाठी काही केसेस आहेत ना सर. आताच एक सकाळी पॉयझनिंगची केस आली. 17 वर्षाची मुलगी आहे सर. प्रेमामध्ये घरच्यांचा विरोध होता आणि तिने ओपी पॉयझनिंग घेतलं सर, सुपर फॉर्फॅक्स नावाचं. अच्छा, ओके. हॅलो, कोण? डॉक्टर विराट? डॉक्टर विराज, तो आर्यनचा मित्र ना? हा सर. इतक्या दिवसांनी? एक काम करा, त्यांना आतमध्ये पाठवून द्या डॉक्टर विराटला. इतक्या वर्षांनी तो परत का आला असेल डॉक्टर नितीन? मला सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे सर. हॅलो सर. नाईस टू मीट यू डॉक्टर विराज. कसा आहेस? ठीक आहे सर. इतक्या दिवसांनी का? हा सर, माझ्या मनात एक प्रश्न आता पण त्या गोष्टीचा मला आता पण खंत आहे सर. कुठली गोष्ट डॉक्टर? ती गोष्ट सर 10 वर्षापूर्वीची गोष्ट. तुम्ही मला आर्यनला खोटा मेसेज का सांगायला लावला? थांबा डॉक्टर विनय, तुम्हाला मी कोर्टाची भेट घालून देतो.
हॅलो डॉक्टर का त्यांना कॅबिनला पाठवा प्लीज. हो हो. येस सर. वेलकम डॉक्टर तन्वी. मीट माय कलीग, माय ज्युनियर विनय, डॉक्टर विनय. हॅलो सर. तुमच्यासाठी काही असेल तर तुम्ही बोलावे, तुम्ही येऊ शकता. ओके सर, थँक्यू. वा सर वा, हे तन्वी मला आताच ओळखू नाही शकत तर माझ्या मित्राला कधीच विचारली असतात. हे सर्व मुली एकसारखे असतात सर, हे तन्वी पण त्यातली एक. थांब विनय, खूप बोललास. आणि काय कळतं रे तुला प्रेमातलं? दुःख याचं नाही की तुला प्रेम कळलं नाही, दुःख याचं आहे रे तू तन्वीला कधी ओळखलंच नाही. आणि मग तुला जाणून घ्यायचंय ना काय मी तुला खोटं बोलायला लावलं, का तो मेसेज टाकला? तर ऐक त्या कहाणी ती. तन्वी तुला आठवते घरी गेली होती, खूप स्वप्न होतं रे तिची. तिच्या वडिलांना सांगायला आर्यनवर माझं खरं प्रेम आहे. तिच्या वडिलांची समजूत घालायला. आणि योग बघ, तिच्या वडिलांनी नातं मान्यही केलं. खूप हुरूप होता रे तिच्या मनात. आनंदाने हा निर्णय सांगायला येत होती तिथे आपल्या प्रेमाला आर्यनला. पण काळाने तिथेच घात घातला आणि रस्त्यात येताना तन्वीचा अपघात झाला आणि सर्व गमावलं रे तिने. डॉक्टर विराट, तुमच्याकडून अशी आशा नव्हती. तुम्हाला तन्वीमधून जाणून घ्यायचं असेल तर ही घ्या त्यांची फाईल आणि बघा. जेव्हा त्या घरून येत होत्या गाडीवरती त्यांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्यांना हे ट्रामा झाला. त्यामध्ये मीडियल टेम्परल लोबला हिमोरेज झाल्यामुळे त्या अँटीग्रेड आणि रिट्रोग्रेड मेमरी पॉवर लॉस केला. शॉर्ट टाईम लॉंग टाईम मेमरी दोन्ही पण विसरल्या. आणि त्यांना जर हा पुन्हा आठवून देण्याचा प्रयत्न केला असता, आर्यनबद्दल सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना इमोशनल शॉक किंवा मेंटल ट्रामा बसला असता. त्यामुळे हे सर्व सत्य लपवून ठेवण्यात आलं. विसरली रे तन्वी. अरे एका प्रेमाने सर्व हिरावून घेतलं तिच्यापासून. एका प्रेमाने फक्त तिचे आई वडील हिरावले. परिवार असून अनाथासारखं जीवन जगते ती. आर्यनला तर कधीची विसरली. तिचं आयुष्य म्हणजे कोरं पुस्तक झालंय आणि त्या पुस्तकात आर्यन नावाचा एक शब्द नाही. आणि काय रे काय बोलला तू मुलींबद्दल? मुली ह्या अशाच असतात. तुम्हाला कृष्णाचं प्रेम समजतं, पण राधाच्या भावनाही लोकांना समजतात. हे तुम्ही कधी समजूनच घेणार नाही. प्रेमावर बोलणं खूप सोपं आहे का नाही, पण लक्षात ठेव. आणि काय रे प्रेम? प्रेम म्हणजे काय? प्रेम त्या बागेवरचं फुल असतं, त्या बागेतल्या वेलीचं फुल असतं, ज्या वेलीवरचं एक फुल जरी सुकलं ना तरी ती वेल फुलवायचं बंद करत नाही. मला माहित होतं मी निर्णय घेतला कठीण आहे. मला आर्यनच्या प्रेमावर तिला मात्रही शंका नव्हती. कदाचित तोही आयुष्यात कुठे असेल, मोठा असेल, आयुष्य जगत असेल. तन्वी लढते, सावरते रे, तिच्या आयुष्याशी झुंजते. पण मला आर्यनला खरं सांगून त्या कहाणीला वेगळं वळण नव्हतं द्यायचं. मला अजूनही कळत नाही डॉक्टर नितीन तो निर्णय माझा योग्य अयोग्य. पण मला कदाचित ते जाणून पण घ्यायचं नाही आता. कदाचित त्या कहाणीचा शेवट तोच असावा. सॉरी सर, येतो मी. आणि विनय थांब. फक्त मिळवणंच हे प्रेम नाही बरं का, गमावणं सुद्धा प्रेमच असतं. नाही कुठले रंग असतात प्रेमाचे? कदाचित प्रेमाचा ऋतू असेल आणि तो ऋतू जेव्हा आयुष्यात येतो डॉक्टर नितीन, आयुष्य गुरफटतं आणि कदाचित संपत आहे. प्रेम तो रंग आहे हो, जो रंग माणसाच्या मनातला अंतरंगातला येतो आणि कदाचित तोच असेल कदाचित अंतरंग प्रेमाचा. मला कळत नाही
पण कधी समजतही नाही. कदाचित आर्यन आणि तन्वीचे किती अंतरंग आपल्याला बघावे लागतील. भावना कठीण आहेत. असो. हा यस. चला आता वेळ झाली, मी पण निघतो. हो निघूया डॉक्टर नितीन. सर मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तन्वी आज नाही, खूप उशीर झालाय, आपण उद्या बोलूया का? नाही सर. सर आर्यन कोण होता? त्याचा माझ्याशी काय संबंध होता? तुम्ही सांगा सर. तुम्ही तरी सांगा सर. तन्वी! नाही, stop नाही.